हे लेकर इतके हुशार आहेत म्हणून तुमच्या पाया पडतो, लक्ष दिलाय का? बंगला बांधता नाही तर बांधू नका, तुम्हाला शेती घेता आली नाही ते घेऊ नका, गाडी घेता नाही आली तर घेऊ नका, जन्माला घातलेल्या लेकराला संस्कार लावल्याशिवाय काळाची गरज आहे महाराज. तुम्ही किती बंगला चांगला बांधला यात नवल नाही, त्या बंगल्यामध्ये किती चांगल्या संस्काराची मुलं आहेत यात नवल आहे. नाही तर काही बरेच मुलं तिकून येत आहेत माझा उडा माझा उडा एका टप्पट आणि टप्पट म्हातारा म्हणते नको रे बाळ्या, तू यासाठी पांढऱ्याचं काळं केलं रे, सत्याला पटी दिली नाही रे, कीर्तनाला मंडपात बसलो नाही रे, मंडपाच्या बाहेरच बसलो तिथला चांगला बुट हाणला रे. एवढी फुटाने तू यासाठी केली, तू म्हणाला टप्पू देईल आता कुठं खपू बाळ्या. ही पाळी बऱ्याच जनावर आली आहे. विठाला आता आम्हाला भीती वाटत, आता आम्हाला चिंता वाटत. जाऊ द्या, भीतीने असा मनुष्य नाही. भोगे रोग भयम कुलेचित भयम, जिथं भोग आहे तिथं रोगाची भीती आहे. भावाजी तुम्हाला ताण लागायचं, त्याला म्हणायचं मूर्ती लोकीची माझ्याकडे लक्ष दे. भीतीने असा मनुष्य नाही हो, कुणाला कशाची कुणाला कशाची. एकाच आडनाव वाघ होत. काय होत? वाघ. ते गावात निघालं की एकदम ताईट, ह्याला ढाका आणताला मुख्य आला, ह्याला ढाका आणताला मुख्य आला. गावातली म्हणली इतकं का ताईट करतोस, मला पट्ट्याचा आडनाव वाघ आहे. काय वाघ? ते वाघ सासरवाडला गेला की आता वाकून राम राम करायचा. एक जण म्हणला गावात इतकं ताईट सासरवाडला का वागतोस? म्हणला तुला माहित नाही माझं आडनाव वाघ आहे, सासरवाडीच्या लोकांचं आडनाव वाघ. झोपले काय? आता वाघाला भीती कुणाची? वाघ मारायची. कुणाला कशाची कुणाला कशाची. संताला भीती नाही. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय, काळा गुलाम सलाम करी तोख्या घरी राबतो, काळा लोळतो चरणी तोख्या घरी वाहे पाणी. तुकाराम 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 नाम घेता कापेयम. जाऊ द्या, थोडक्यात बोलतो. त्यांना कशाची भीती नाही, त्यांना मरणाची देखील भीती थोडक्यात. एक बार यम मला न्याला, कुणाला झोपले काय मागे? एक बार यम मला न्याला, कुणाला? कुणाला म्हणजे आम्हाला. आम्ही गेलो मी तुझं बरं झालं. यमानं मला सांगितलं गेज की महाराज लवकर उरका. आता मी दिसा इतका पण लय आगाव. मी यमाला विचारलं चहा घेता का कॉफी घेता का दूध घेता, कोणाला विचारलं? यमाला. आता ये मी हुशार काउंटर महाराज. यमानं मला सांगितलं कॉफी घेतो कॉफी. मी थोडं डोकं लढवलं शरद महाराज. यमाला पिण्यासाठी कॉफी केली पण त्याच्यात गुंगीचं औषध टाकलं. गुंगीच म्हणजे कॉफी पिल्याशी यमाला चक्कर आली पाहिजे, यम झोपला पाहिजे. आता कॉफी केली, यमानं पिली, चक्कर आली, यम झोपला. मी म्हणलं यम झोपला तोपर्यंत आपलं मरण बघावं. ते दप्तर घेतलं, हीच केलं तर पहिला नंबर माझा, पहिला नंबर. आता कुणाला मरा वाटतं? ज्ञानोबा सांगतात आगा मरणा बोलणं
6 कुणाला मला वाटते नंबर काढला सगळ्याच्या खाली घातला यमाची चक्कर गेली गुंगी गेली यम उठला म्हणला क्या बात है गेज के महाराज यमाचा तिरस्कार करणारे बरेच महाराज पाहिले म्हणला पण यमाचा आदर करणं पहिलाच महाराज आहे तुमच्यावर प्रसन्न झालो मला वाटलं काही बदलच करते काही मी म्हणलं काय बदल करता थोडा बदल करतो म्हणला तुमचा पहिला नंबर होता आता खालून सुरुवात करतो म्हणला काळी वाजवा काळाला असलं तर आता मला सांगा बरंच चुकलं का माझ्या हातानं मीच खाली घातलं होतं आपल्याला मरणाची तरी भीती आहे संत महात्म्याला मरण माझे मरण गेली माझा गेली अमर मरणा हातरे सुटली काया हेचारी या निश्चय प्रियान काळी देवी मन पाठविली कधीच्या काला माझे आत्मन वर्तविले मानव देह ठेवली निज धामा गेले निना भने सकळा शांतत्व सगळे जय जानी शिबिरी हुशार असते बरं का एका चौकदाराने पाठीत तोंड पडलं मी म्हणलं काय झालं म्हणलं टाइम झालाय तेव्हापासून मी टाइमच्या आधी सोडालोय निर्वाणी गोविंद जैसा केला आम्हा खाली आम्हा भाई चिंता नाही
वाढून द्यायला उग केला इशारा. विठ्ठला विठ्ठला का चिंता वाटत नाही का आम्हाला काही काळजी नाही. दुःख निवारी नारायण. आता थोडक्यात सांगतो मांडी घाला. मांडी घाला. काय आपल्याला दिलं काम जमत नाही. अम्मा भय चिंता नाही थाक अम्मा हरीच्या दासा अम्मा हरीच्या भक्ता नाही भय चिंता. आता काय भीती वाटत नाही. थोडासा कथा भाग सांगतो. टाळी वाजून भजन करा. विठ्ठला विठ्ठला आमच्या संत नामदेव महाराजांच्या घरी संत जनाबाई दासी म्हणून काम करायचे. कोणाच्या घरी? कोणाच्या? हो म्हणा की संत नामदेव महाराजांच्या घरी संत जनाबाई दासी म्हणून काम करायचे. थोडक्यात बोलतो. नामदेव महाराजांच्या घरी 14 माणसं होती. किती किती? नामदेवाचे घरे 14 जन स्मरे हरे काय सांगाव महाराज. अरे 14 माणसं. राम कृष्ण हरी जय जय राम काळी 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 जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय. खरं सांगा हे भजन ऐकल्यास कुणाची आठवण आली? सद्गुरु बाबा महाराज सातारकर टाळीवर शरीरानं गेले पण आज आवाजानं गायनानं ते तुमच्या माझ्या जिवंत आहे. काय ताल होता हो महाराज. ऐका असा समाज लाखांना जरी असला तर बाबा महाराजांच्या कीर्तनामध्ये मुग्ध होऊन जायचं. स्वर कशाला म्हणावं बाबा महाराज सातारकर, लय ताल कशाला म्हणावं बाबा महाराज इंगळे. समाजाला कसं नीट करावं आमची निवृत्ती आबा वक्ते. आमचे वक्ते बाबा गेले धाकसपणा महाराज काय दाखवता. 151 भडी रे. राम कृष्ण हरी जय जय. 14 माणसं भजन करायची. किती
किती 14 माणसाची सेवा आमची जनाबाई करायची. कोण करायची? कुठली? आपल्या गावातली. हा कीर्तनाला गपची बसा ना महाराज. विनोद नाही, हा सेवा करण्यासाठी भांडवल लागतं. येत ज्ञानाचा पुरवठा देत सेवा हा सेवे लागे सेवक, सेवा त्यावडी उच्चारावे. माझ्याकडे लक्ष द्या. संतांच्या दरबारात तनु मनो जीवे चरणाशी लागावे आगर्वता करावी. मग अपेक्षित ऐका 14 माणसाची सेवा जनाबाई करायची. जुन्या काळात एक भांडवल होतं, त्याचं नाव जात. काय होतं? झोपले काय होतं? जात. हे का आता महिला मंडळाला गरीबी झाली, तुम्हाला गरीबी झाली. पुढच्या वर्षी 4-5 फॅन वाढवा आणि वरी मंडपात लावा. हे असे नका. म्हणजे सगळ्याला एक वाक्य बोलू का? पांडुरंग बाबा सगळ्या समर्थ भगवान परमात्मा पंढरीचा पांडुरंग आहे, पण त्याच्या पाठीमागे नंबर माझ्या नरसिंह भगवान परमात्मा. त्याच्यासाठी देवाचा अवतार आहे. कुणासाठी? त्याच्यासाठी. ऐका, पण अशा समर्थ नरसिंह भगवान परमात्माच्या दरबारात सेवा आहे. तुम्ही आम्हाला काय कमी आहे? काय कमी? 14 माणसाची सेवा. आणि जुन्या काळात एक भांडवल जात, त्याचं नाव काय? जात. जात्याला काय असतं? कोण म्हणलं? खुंटा. खुंटा. आता महिला मंडळ विचारा, महिला मंडळ खुंटा हलवून बघावा का डायरेक्ट फिरवावा? हलवून बघावा. डायरेक्ट जर फिरला तर 32 ला 32 राजीनामा. जनाबाईला खुंट्याला हात लावा. थोडं माझ्याकडे लक्ष द्या. खरं भजन देवाला सांगायची गरज न सांगता तो भाकळू येते अंतर इष्टे यशवंत पदंपदी हाती न लागे. न सांगता कडे अंतरीचे गुण आता तुझी लाज गुण देवा देवाच्या तुरा चतुरा तो त्याला खरं भजन सांगायची. जाऊ मला माहिती आहे. विठाला